निग्रहः व्यग्रहः नैकशृङ्गः गदाग्रजः चतुर्मूर्तिः 761 निग्रहः स्ववशेन म्हणजे स्वतःच्या वर्चस्वानी सत्तेने सर्व निगृह्णाती आपल्या निर्बंधात ठेवतो किंवा जप्त करतो किंवा आपल्या दबावाखाली ठेवतो तो निग्रह हा आवरून धरणारा, ह्याला हत्यारा असंही म्हटलं जातं. अहंकाराचा नाश करणारा किंवा ग्रीष्म ऋतू आणून शीत ऋतूचा नाश करतो. जसा डॉक्टरसुद्धा जे ऑपरेशन करतात त्यांनासुद्धा हत्यारा म्हणू शकतं, पण ते चांगल्यासाठी असतं. सूर्यसुद्धा रात्रीचा नाश करतो, पण तो प्रकाश देतो. भक्तांना आपल्यात हा सामावून घेतो, त्यांना आपल्या अनंत महिम्यांनी आकर्षित मोहित असा जो करतो, ज्यामुळे मुमुक्षू शुद्ध चेतनेच्या स्थितीपर्यंत पोचू शकतो असा निग्रह हा. ओम निग्रहाय नमः. 762 व्यग्रह विगतम म्हणजे नाहीसं झालं आहे. अग्रम अंतः अंत विनाशः मृत्यू अस्य इति ज्याला अंत मृत्यू किंवा नाश नाही असा तो व्यग्रह किंवा भक्तानां अभीष्टप्रदानेषु व्यग्रह भक्तांच्या इच्छा पूर्ण करण्यात ज्याला आनंद वाटतो आणि त्याच्यात जो व्यग्र असतो तो व्यग्रह हा. सदैव भक्तांच्या इच्छापूर्तीत हा मग्न असतो. अपूर्णतेच्या भावनेमुळे भक्तांमध्ये इच्छा निर्माण होतात. परमेश्वर आनंद आणि शांती स्वरूप आहे म्हणून त्याला काही इच्छा उरतच नाही असा जो तो व्यग्रह हा. ओम व्यग्राय नमः. 763 नैकशृङ्गः न एकशृङ्गः एकच शिंग नाही, अनेक शिंग असलेला किंवा अनेक उत्कृष्ट गुणांचा जो तो नैकशृङ्ग हा. ज्यांनी आपल्या भक्तांच्या शत्रूंना आवरण्यासाठी अनेक वेगवेगळ्या युक्त्या योजल्या असा तो नैकशृङ्ग हा. किंवा त्याला आपण जाणू शकतो ओंकारामार्फत, ज्याचे 4 भाग आहेत, आकार उकार मकार आणि नाद. 4 वेदांच्या रूपात ज्याला 4 शिंग आहेत की ज्याच्यामुळे पूर्ण जगाला धर्माचं ज्ञान होतं. श्रुती उपनिषदात असं म्हटलं जातं की परमेश्वरांनी एका मोठ्या बैलाच्या रूपात ज्याला 4 शिंग होती, 3 पाय होते, 2 डोकी होती आणि 7 हात होते, अशा त्यांनी अवतार घेतला आणि तो जोरात ओरडून त्यांनी ह्या मर्त्य जगामध्ये प्रवेश केला असा जो तो न एकशृङ्ग हा. ओम नैकशृङ्गाय नमः. 764 गदाग्रजः निगदेन मंत्रेण म्हणजे मंत्रांच्या आधी अग्रे जायते इति सुरुवातीला जो प्रकट झाला असा जो तो गदाग्रजः. निशब्द लोय कृत्वा निशब्द काढून टाकला तर तो गदाग्रजः. यद्वा गदो नाम म्हणजे गद हे नाम श्री वासुदेव रजः वासुदेवाच्या लहान भावाचं नाव होतं. तस्मात अग्रे जगत इति हे त्याच्या आधी जो जन्मला तो म्हणजेच गदाग्रज हा म्हणजे गद ह्या वासुदेव पुत्राचा मोठा भाऊ असा जो किंवा गद्यते इति गद हा. संस्कृतमध्ये गदा म्हणजे मंत्र, मंत्रांच्या माध्यमातून ज्याचं आवाहन केलं जातो असा तो गदाग्रज हा. ओम गदाग्रजाय नमः. 765 चतुर्मूर्तिः चतस्रमूर्तयः 4 आकार विराट सूत्रात्मा अव्याकृत तुरीयात्मा अस्य इति. विराट सूत्रात्मा अव्याकृत तुरीयात्मा असे ज्याचे 4 अवतार आहेत असा
चतुर्मूर्ती किंवा सीता म्हणजे पांढरा, रक्ता म्हणजे लाल, पीता पिवळा, कृष्ण काळा, च इति चतुस्रः असे 4 रंगाचे मूर्तयः अस्यम् इति असे आकार किंवा स्वरूप ज्याचं आहे तो चतुर्मूर्ती. रामादी 4 मूर्ती असलेला असा. पुराणांमध्ये सांगितलं गेलं की विविध अवतार वेगवेगळ्या युगात त्यांनी घेतले गेले. कृतयुगामध्ये पांढरा रंग होता, त्रेतामध्ये लाल, द्वापारात पिवळा आणि कलियुगामध्ये काळा रंग असलेला तो चतुर्मूर्ती. वेदांत सांगतात की प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात परमेश्वरच्या 4 अभिव्यक्ती, एक जागणारा, दुसरा स्वप्न बघणारा, तिसरा गाढ झोपणारा आणि चौथा शुद्ध आत्मा असलेला असा तो चतुर्मूर्ती. सूक्ष्म जगतामध्ये विराट, तेजस, प्रज्ञा आणि तुर्या अशा 4 अवस्था रूपात जो दिसतो तो चतुर्मूर्ती. ओम चतुर्मूर्तये नमः.